MS24 मराठी न्यूज, निर्भीड बातम्यांचा मराठी आवाज। उरण ईश्वरपूर शहरामध्ये नागरी वस्तीत भर दिवसा बिबट्याचा धुमाकूळ। शहरातील शंभूअप्पा मठाच्या पलीकडील बाजूस आज सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास 1.5 ते 2 वर्ष वयाचा मादी जातीचा बिबट्या निदर्शनास आला। ही बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली, त्यामुळे नागरिकांनी त्या भागाकडे धाव घेत बिबट्या पाहण्यासाठी एकच अलोट गर्दी केली होती। गर्दी आणि आरडाओरडा इतका प्रचंड होता की फॉरेस्ट विभाग व पोलीस विभागाला बिबट्याला जेरबंद करण्यासाठी खूप अडचणी येत होत्या। बिबट्याला जेरबंद करण्यासाठी ईश्वरपूर वन विभागाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी, त्याचबरोबर त्यांच्या मदतीला शिराळा व कोल्हापूर येथील वन विभागाचे पथक, त्याचबरोबर परिसरातील काही धाडसी तरुण बिबट्याला पकडण्यासाठी मदतीला आले होते। हा बिबट्या सुरुवातीला शंकर कुलकर्णी यांच्या घरासमोरील पडीक जागेतील झुडपात दिसला व तसाच तो शेजारी असणाऱ्या माजी नगराध्यक्ष स्वर्गीय विजयभाऊ पाटील यांच्या घराच्या परड्यात गेला। तेथून तो नागरिकांच्या दंग्यामुळे बाहेर पडून पुन्हा झुडपात शिरला। बिबट्या नागरिकांच्या आरडाओरड्यामुळे सैरभैर झाला होता व नंतर तिथे असणाऱ्या अरुंद बोळातून पलीकडच्या गल्लीत शिरला व तेथे राजेंद्र पाटील यांच्या पार्किंगमध्ये घुसला। पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 4 चाकी गाडीखाली लपून बसला। नंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पार्किंगमध्ये जाऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण पहिला प्रयत्न असफल झाला। नंतर काही वेळाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले। अथक प्रयत्नानंतर बिबट्याला गुंगीचे इंजेक्शन देऊन जेरबंद करण्यात आले। या बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना जीवाची बाजी लावावी लागली, पण अखेर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करून दाखवलेच। त्यांना ईश्वरपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोलाची साथ मिळाली, त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला।